शहा आणि आयोगाने मिळून बाळासाहेबांचा पक्षचिन्ह विकलं. संजय राऊत यांची बोचरी टीका. गुरुवारी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला आहे. दरम्यान या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना आज संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहा आणि आयोगाने मिळून बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह विकलं असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला आहे. तसेच तृणमूल पक्षाला फोडणं, शिवसेनेला फोडणं, राष्ट्रवादीला फोडणं हे पंतप्रधान आणि अमित शहा यांचं काम आहे का, असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल मंजूर होण्यासाठी आजही खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हा प्रकार म्हणजे संविधान गुदमरवण्यासारखा आहे. शिवसेना फोडणं, तृणमूल फोडणं, राष्ट्रवादी फोडणं हे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांचं काम आहे का? काश्मीरला हल्ले होत आहेत, मणिपूर पेटला आहे, देशामध्ये अस्वस्थता आहे, तरुण वर्ग चिडलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, रुपया घसरत आहे, देशाची पत घसरत आहे. यावर पंतप्रधान यांना टेलिप्रॉम्प्टरशिवाय बोलता येईल का? या दोघांना 2029 पूर्वी जावं लागेल अशी परिस्थिती जागतिक स्तरावर देखील आहे आणि आपल्या देशात देखील आहे. 2029 पूर्वी मोदी आणि शहा जातील ते राजीनामा देतील असा दावा यावेळी राऊत यांनी केला आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्षांना घट्ट मिठीमारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नसतं असंही यावेळी राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं की हे घटनाविरोधी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेना विकल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळेस केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे. तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय. आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग ह्यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं. आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला. त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे. हे काही धर्मादाय काम नाही आहे, हे धार्मिक काम, धर्मादाय, हिंदुत्वाचं नाही. अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर, इंद्यांबरोबर आमचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं. भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा. तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला. अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली. तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं. त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.